नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून. पुणे स्टेशन परिसरात मराठी बोलण्यावरून वाद झालाय. रिक्षा चालकानं मराठी विरुद्ध भाष्य केलं. मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा. रिक्षा चालकाच्या अरेरावीमुळे हा वाद निर्माण झाला. मराठीचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी तरुणांनी मागणी केली आहे. मराठी नहीं आता है तो क्या करिएगा? काय बोलिए मुझे मराठी बोलने का। पुणे में आकर मराठी बोलना, नहीं मराठी बोलेगा, बोलायचं. नहीं बोले मामोडे ने हाँ? हम मामोडे ने मराठी नहीं बोलेगा। निकाले ले फोटो। आम्ही मराठी बोलू म्हणतो तुम्हाला. हम मराठी नहीं आता है तो क्या करिएगा? काय बोलिए मुझे मराठी बोलने का। पुणे में आकर मराठी बोलना, नहीं मराठी बोलेगा, बोलायचं. नहीं बोले मामोडे ने हाँ? हम मामोडे ने मराठी नहीं बोलेगा। निकाले ले फोटो। आम्ही मराठी बोलू म्हणतो तुम्हाला. हम मराठी नहीं आता है तो क्या करिएगा? काय बोलिए मुझे मराठी बोलने का। पुणे में आकर मराठी बोलना, नहीं मराठी बोलेगा, बोलायचं. नहीं बोले मामोडे ने। मराठीचा अपमान या पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात केला जातोय. पुण्यातली दुसरी घटना आहे. पहिली घटना माझ्या बाबतीतच जेव्हा पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाची बैठक ठेवली होती सर्व पुणेच्या मंडळांची, त्यावेळेस असाच एक समाजकंटक त्या बैठकीत घुसला आणि त्यांनी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात केली. या ठिकाणी सर्व मराठी भाषिक होते आणि या ठिकाणी असा काहीतरी समाजकंटकांनी यायचं आणि मुद्दामून तिथं काहीतरी हा असला खुडसळपणा करायचा. हा अजिबात खपून घेतला जाणार नाही. आता ही दुसरी गोष्ट झालीय. या बाबतीत आम्ही प्रशासनासोबतही बोलणार आहोत. या बाबतीत त्या संबंधित व्यक्तींची आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंटही करणार आहोत. पुणे स्टेशन परिसरात मराठी बोलण्यावरून हा सगळा वाद झाला. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, आपण पाहतोय की राज्यामध्ये सातत्यानं हिंदी मराठीचा वाद उफाळत असताना पुण्यामध्ये ही घटना घडली आहे. काय नेमकं प्रकरण? अंकिता, अगदी बरोबर आहे. खरं तर राज्यामध्ये मुंबईमध्ये हा वाद सातत्याने उफाळून आलेला पाहायला मिळत होता. पुण्यामध्ये देखील आता त्याला सुरुवात होते की काय अशी चिंता जी आहे ती वाटायला सुरुवात झालेली आहे. कारण का मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीय आहेत आणि परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणामध्ये इतर व्यवसाय तरी केले जातातच, परंतु रिक्षा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परप्रांतीय तरुणांकडून व्यक्तींकडून केला जातो. पुणे स्टेशन परिसरामधली ही संपूर्ण घटना आहे आणि रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी हे तरुण थांबले होते आणि त्यावेळेस एका रिक्षावाल्यासोबत ते बोलत असताना मराठी बोला असं त्यांना सांगितल्यानंतर एक राग जो आहे तो त्या परप्रांतीय व्यक्तीला कदाचित आला असावा. कदाचित तो सांगतोय की मी मोमेडियन आहे, मुस्लिम आहे, मी मराठी बोलू शकत नाही. नेमका तो व्यक्ती खरंच परप्रांतीय आहे का, बाहेरचा आहे की तो मुस्लिम असल्याने तो मराठी बोलत नव्हता, याबाबतची अधिकृत स्पष्टता अजून देखील मिळालेली नाहीये. परंतु या विद्यार्थ्यांनी, या तरुणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वाद झालेला चिघळलेला पाहायला मिळतोय. तो व्हायरल व्हिडिओ होतोय. त्यामुळे आता हा मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये देखील हे भाषिक वादाचं लोट जे आहे ते पसरतंय की काय अशी चिंता जी आहे ती आता पुणेकरांना निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणानंतर कशा पद्धतीनं पुढे पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.